बोल सुहास. काय म्हणता राजे, कसा झाला पाडवा? छान झालं. ते तर असणारच. पण काय रे, आपली चाळ विसरलास ना? ते कधी शक्य आहे का सुहास? मग दिवाळीत आला का नाहीस चाळीत? सुट्टी नव्हती. एकच दिवस सुट्टी मिळाली. अण्णांकडे जाऊन आलो विरारला. उद्यापासून पुन्हा ऑफिस सुरू. काय अरे, तू नव्हतास मग काय माझाही एवढा मूड नव्हता. आणि सदा काकांनी मला विचारलं 2-3 वेळा तू येणारच की नाही ते. ए अरे कसे आहेत रे ते? कसे असणार? तुझ्याशिवाय माझी जशी हालत झाली आहे ना, तशी त्यांची अण्णांशिवाय झाली. समदुःखी होतो मी. ए नवटंकी बस झाला सेंटी. आपण भेटू उद्या. बाकी केतकर काका कसे आहेत? नाही फटाके वगैरे लावू देतात की नाही? नाही सुतळी बॉम्ब सोड, साधं लवंगी वगैरे तरी. नाही ते सध्या इथे नाहीच. भाऊबीजेसाठी बहिणीकडे गेलं. अच्छा अच्छा अच्छा. येतील उद्या संध्याकाळी किंवा रात्री. ठीक आहे, भेटूया मग उद्या. गुड नाईट. बाय. गुड नाईट. सुहासचा फोन होता. खूप मिस करत असेल ना तो तुला? संपली दिवाळी. 3-4 दिवस कसलं चैतन्य असतं ना सगळीकडे. सगळं किती छान आणि पॉझिटिव्ह वाटतं. आली आली म्हणता म्हणता संपली दिवाळी. चला उद्यापासून रुटीनला लागा. पण संपली नाही अजून. भाऊबीज आहे ना. पण त्याचा माझ्याशी काय संबंध? मला कुठे आहे भाऊ? हो ना. आणि मलाही कोणी बहीण नाही. हो ना. ऑफिस मधल्या सगळ्या तर तुझ्या मैत्रिणी आहेत नाही का? त्यापैकी थोडीच तू कोणाला बहीण मानणार आहेस? हे हॅलो, त्यापैकी कोणीही मला भाऊ मानायला तयार नाहीये. तिथे मेजॉरिटी मुलींची आहे ना, म्हणून म्हटलं मी. मला जर का बहीण न मानणारं कोणी भेटलं ना, तर मग चिडू नकोस. अच्छा, चिडव. मला चिडवतो. पण मलाही चान्स मिळणार आहे तुला चिडवण्याचा. अमितला ओळख का नाहीस तू भाऊबीजेचं? ए काही बोलू नकोस. त्यापेक्षा रजनीला बहीण मान, कळलं? बहीण नसू शकते.